रूप पाहता लोचने 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 सुख झाले वो साजने झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवे तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
रामकृष्ण हरी जय जय राम जय राम महिषीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती महिषीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती महिषीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती महिषीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया चालवणे भिंती बैसोनिया चालवणे भिंती बैसोनिया महिषीपुत्रा मुखे बोलवणे महिषीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया चालवणे भिंती बैसोनिया चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा दोहे संतो हा सामान्य महिमा संताना नोहे हा सामान्य महिमा दोहे संतो हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी दैवत्य हातीचा मूर्ती देवी दैवत्य हातीचा मूर्ती देवी उदकामाची वह्या ठेवणी कोरड्या उदकामाची वया ठेवणी कोरड्या उदकामाची वह्या ठेवणी कोरड्या उदकामाची वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना दाखवणे रोकड्या विश्वजना दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा सोय हा सामान्य महिमा संताना नोहे हा सामान्य महिमा सोय हा सामान्य महिमा संताना नैवेद्य हातीचा मूर्ती देवी दैवत्य हातीचा मूर्ती जय दैवत्य हातीचा मूर्ती जय निळा म्हणे ते संगेचे तरणे संगीची तरणे निळा म्हणे ते संगेचे तरणे ते संगीची तरणे दीन उद्धरणे नवल कोण दीन उद्धरणे नवल कोण दीन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संतो होय हा सामान्य महिमा संताना नोहे हा सामान्य महिमा होय हा सामान्य महिमा संताना नैवेद्य हातीचा मूर्ती देवी दैवत्य हातीचा मूर्ती जय दैवत्य हातीचा मूर्ती जय विठोबा रखुमाये रखो जय विठोबा रखुमाये जय रखो विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हल 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 ओ मैसी पुत्र मोके बोलविले श्रोती मैसी पुत्र मोके बोलविले श्रोती
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंते बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळा म्हणे ती संगेची तराने निळा म्हणे ती संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी असो नसो भाव आलो तुझी या ठाया आलो तुझी या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरे आया हे कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरे आया आलो नको भाव आलो तुझी आलो तुझे आया
शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुगटा शिव घोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानुपाधी क्रोध काम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कडा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या हे मस्तक हे पायावरी लावा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुते चालवणे भिंते बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य श्री संत निळोबाराय महाराज यांचा चार चरणाचा आणि संतांचं महत्व अर्थातच संतांचं महात्म्य प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. अर्थातच अभंग जवळजवळ सर्वांच्या परिचित असेलच. महाराज म्हणतात म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. अभंगाचे 4 चरण आहेत आणि 4 चरणांमधले जे 3 चरण आहेत त्या 3 चरणांमध्ये वेगवेगळ्या संतांचं वर्णन निळोबारायांनी केलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुते चालवणे भिंते बैसोनिया. अर्थात ज्या ज्ञानोबारायांनी म्हशीच्या पुत्राच्या मुखातून म्हणजेच रेड्याच्या मुखातून वेद बोलविला आणि निर्जीव असणारी भिंत चालवली. महाराज म्हणतात नोहे हा सामान्य. हा महिमा कसा आहे? हा संतांचा महिमा आहे. मग नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दुसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराजांचं वर्णन या ठिकाणी निळोबारायांनी केलं आणि जे अभंगाचं जे 3रं चरण आहे ते तुकोबारायांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. उदका माझी वह्या ठेवोनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. आणि निळोबाराय सांगतात निळा म्हणे तीही संगेची तरणे. ते संत महात्म्य कशा करता आले? मग ते दीन उद्धरणे नवल कोण. दीन जनांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे आणि ते संत नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आजचा आपला सप्ताहातील हा प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाच्या कीर्तनासाठी निळोबारायांचा अभंग निवडलेला आहे. खरं तर आपण वारकरी संप्रदायामध्ये अर्थातच ज्या वेळेला आपण सप्ताह करतो मग सप्ताहाची नियमावली आपल्याला सांगितली जाते नाही का. पहिला दिवस म्हटला की कुठला अभंग घ्यायचा? सप्ताहाचं पहिलं वर्ष नाही ना आपलं, अनेक वर्ष झाले सप्ताहाला. मग पहिला दिवस अर्थात पहिला दिवस म्हटला की नामपर प्रकरणातील अभंग घेतला जातो. मग आज निळोबारायांचा अभंग का घेतला हो महाराज? तुम्हाला माहिती नव्हतं का पहिला दिवस आहे? हो मला माहिती आहे, पण मला हेही माहिती आहे आज ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे फाल्गुन शुद्ध दशमी अर्थातच आजची जी तिथी आहे निळोबारायांचं पुण्यस्मरण. निळोबारायांची पुण्यतिथी आजच्या दिवसाला आहे म्हणून आपण हा अभंग घेण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अतिशय भव्य दिव्य असं नियोजन आहे. सुंदर अशा आपल्या या ग्रामामध्ये खामखेड या ग्रामामध्ये अतिशय भव्य दिव्य आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहाचा पहिला दिवस कीर्तनाला उपस्थित असणारी सर्व आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील गावातील टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी बाबा,
विनेकरी बाबांकडे पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या एका महाराजांची आठवण झाली. मला असं वाटलं बाबा तुम्ही बसलेले होते, मला असं वाटलं सोनबर्डीचेच महाराज आहेत की काय. त्यांच्याकडे पाहिलं, मी म्हटलं महाराज कसे काय आले, चुकून आले का काय. नंतर अमोल महाराजांनी सांगितलं, म्हटले बाबा इथलेच आहेत आणि त्यांची सेवा असते. खरोखर भाग्यवान आहोत आपण. अशी माणसं आपल्याला या ठिकाणी विनेकरी म्हणून मिळाली. नाहीतर आपण जर बाहेर गावी जायला गेलो, कुठेतरी कार्यक्रमाला गेल्यानंतर मग धोत्रावर आणि विनेकरी हे पाहायला मिळत नाही. पण आपल्या गावामध्ये अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे. मृदंगाच्या साथी करता असणारे आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण खोडके महाराज आहेत. महाराजांचा अतिशय उत्कृष्ट असा हात आहे. गोड वाजवतात महाराज घोड, आणि ते या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे गायनाच्या साथीला असणारे आमचे हरिभक्तीपरायण विनोद महाराज, आमचा पहिला परिचय आहे ह्या सांभाळून महाराज. त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य आमचे अमोल महाराज आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी उभे असणारे आपल्याच परिसरातील पुरुषोत्तम बाबा नाही का, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य मंडळी आहे, मृदंगाचार्य मंडळी आहे, तुम्ही ऐकायला आलेले श्रोते मंडळी सुद्धा आहेत. गावातील सगळी या ठिकाणी मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळे या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ज्यांची या ठिकाणी आहे, आपल्या गावातलीच आहे का स्वरांजली, अतिशय उत्कृष्ट साऊंड आहे. पहिला दिवस म्हटला की खूप तारंबळ असते बाबा. पहिला दिवस शक्यतो कीर्तनकार द्यायला थोडं मागं पुढे करतात. का करतात? त्या ठिकाणी वाजवणाऱ्याचा मेळ नसतो. वाजवणारा चांगला आहे तो मृदंग खराब येतो. पण या ठिकाणी दोन्ही चांगले आहेत. मग गायणारा येतो, तो म्हणत असतो महाराज आता सोप्ता करून आलो, दुसरा आज आवाज थोडा बसलेला आहे. म्हणजे पहिल्या दिवशी मेळ नसतो, पण आपलं गाव छोटस गाव आहे, पण खूप सुंदर असं नियोजन आहे. म्हणजे मला असं वाटते सकाळी काकड्यापासून, दुपारी कथेपासून, हरिपाठापासून, रात्रीच्या हरिजागरापर्यंत अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे. आणि ज्यांच्या नियोजनातून आपण हा सप्ताह करता, श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य नवदासजी महाराज यांच्या या नियोजनामध्ये, त्यांच्या आशीर्वादामध्ये आपला हा कार्यक्रम चालू आहे. त्यांच्याही चरणी विनम्र माथा टेकवतो आणि सेवेला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. विठ्ठल 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 अभंग हा निडोबाराय महाराजांचा आहे. निडोबारायांचा अभंग का घेतला मी सांगितलं. महाराजांची आज पुण्यतिथी आहे आणि साधूंची पुण्यतिथी असली, पुण्यस्मरण असलं, तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं जर गेलो, वारलो नाही का, तर आपली पुण्यतिथी होत नाही. आपलं काय होते? श्राद्ध होते. श्राद्ध. मुलगा चांगला असेल तर, मुलगा चांगला असेल तर श्राद्ध होते. श्राद्ध नाही तर मुलगा सांगत असतो, माझ्या वडिलांना भेटण्याकरता मी दवाखान्यात गेलो होतो आणि माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द आहेत, बाळा मी या कुठल्याच विधीला मानत नाही. मग म्हटले माझी कुठलीच विधी करायची नाही. मग तो गावात सांगत असतो. अर्थातच मुलं वडिलांचं श्राद्ध घालतीलच, यात काही अर्थात कोणी विश्वास सुद्धा ठेवायचा नाही. पण साधू संत बघा, ज्ञानोबारायांना जाऊन 1200 वर्ष झाले, नाथ महाराजांना जाऊन 400 वर्ष झाले, पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी करतो. तुकोबारायांच्या शिष्य निडोबाराय, त्यांचं आजचं पुण्यस्मरण आहे. मग संतांचं पुण्यस्मरण का करावं? कारण महाराज म्हणतात संतांचं पुण्यस्मरण याकरता करावं कारण त्यांचं स्मरण केल्याने माणसाला पुण्याची प्राप्ती होते. विठ्ठल 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 विठ्ठले विठ्ठला विठ्ठला पुण्यवंता भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. सज्जनाची नावे अशी असणारे निडोबाराय आणि त्यांचा अर्थातच आजचा हा पुण्यतिथीचा सोहळा आहे, म्हणून आपण सेवेसाठी त्यांचा अभंग निवडलेला आहे. महाराज म्हणतात, निडोबाराय म्हणतात, मोह्या सामान्य महिमा संतांचा. निडोबाराय सांगतात संतांचा महिमा सामान्य नाही, त्यांची लीला आगाध आहे, आगाध. मग निडोबारायांनी वर्णन करावं का हो? कारण एखाद्याचं जर वर्णन करायचं असेल तर मग तोही त्याच ताकदीचा असला पाहिजे, तोही त्याच योग्यतेचा असला पाहिजे. एखाद्या गावामध्ये जर पंतप्रधान आले, त्यांचे जर आभार मानण्याकरता गावचा सरपंच उभा केला तर मग ते योग्य होणार नाही.
मग त्याकरता सुद्धा अर्थातच आपला राज्याचा मुख्यमंत्री तरी असला पाहिजे हा. नाही का, म्हणजे ज्याची जशी योग्यता असेल मग त्याप्रमाणे अर्थात त्या माणसाचं ते वर्णन करू शकतो, नाही तर दुसरं कोणी करू शकत नाही. मग निडोबाराय कोण आहेत, तर निडोबाराय संत आहेत. महाराज म्हणतात वर्णन करायचं असेल तर अंगामध्ये काय असलं पाहिजे, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान, येईल काढो तरीच महिमान. जेव्हा आपण स्वतः त्या वस्तूशी एकनिष्ठ होऊ, महाराज म्हणतात त्यावेळेला त्या वस्तूचं आपल्याला महत्व प्राप्त होईल. एखाद्याला जर साखरेची चव माहिती व्हावी असं जर वाटत असेल, मग त्याला काय केलं पाहिजे, त्याने स्वतः साखर खाल्ली पाहिजे, नाही का. साखर कशी आहे त्या तो ज्या वेळेला स्वतः खाईल आणि मग तो इतरांना सांगेल. महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान, येईल कळो. मग निडोबाराय कोण आहे, तर निडोबाराय पिंपळनेरकर संत आहेत. पिंपळनेर हे त्यांचं गाव आहे आणि पिंपळनेरून पंढरीची वारी करायची. आणि पंढरीची वारी करीत असताना अर्थातच पंढरपूरला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, कारण संत महात्मे हे पंढरीची वारी करीत असतात. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. मग त्या ठिकाणी निडोबारायांनी जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि दर्शन घेतल्यानंतर गावी यावं. असे अनेक वर्ष दिनक्रम चालला. मात्र एक वर्ष निडोबाराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवलं. देवाला सांगितलं, देवा आतापर्यंत माझी वारी चालत आली, आता इथूनही पुढे माझी वारी चालली पाहिजे, असा मला आशीर्वाद दे. महाद्वारामध्ये आले, ज्या वेळेला त्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी आल्यानंतर निडोबारायांना नारायण महाराजांची भेट झाली. नारायण महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचा मुलगा, तुकाराम महाराजांचा मुलगा. नारायण महाराजांची भेट झाली. नारायण महाराजांनी विचारलं, कोण आहात तुम्ही? हो म्हटले, मी निडोबाराय आहे पिंपळनेरकरचा. म्हटले, तुम्ही कोण? म्हणे, मी तुकाराम महाराजांचा मुलगा नारायण महाराज आहे. कोण आहेत तुकाराम महाराज? मग नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांचं वर्णन सांगितलं. हो म्हटले, ते एवढे मोठे संत आहेत, त्यांचं एवढं सामर्थ्य आहे. म्हटले, त्यांचं नाव जरी घेतलं ना तरी यमाला भीती वाटते. तुकाराम 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 ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा घाबरतो, असे असणारे तुकोबाराय. निडोबाराय म्हणतात, मला त्या तुकाराम महाराजांना भेटायचं आहे, मला तुकाराम महाराजांना भेटायचं आहे. नवे नवे मला तुकाराम महाराजांना गुरु करायचं आहे. आणि तुकाराम महाराजांना गुरु करण्याच्या इच्छेने निडोबाराय देहू या क्षेत्रामध्ये आले. देहू या क्षेत्रामध्ये आले, तुकोबारायांचा धावा करू लागले. गावामध्ये चौकशी केली आणि निडोबारायांना कळालं की तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं. अर्थातच तुकोबाराय सदेह वैकुंठाला निघून गेले. आता निडोबाराय म्हणू लागले, मला ज्यांना गुरु करायचं आहे
ते तर वैकुंठाला निघून गेले. मग काय केलं पाहिजे? निळोबारायांनी निश्चय केला. म्हटले तुकोबारायांना गुरु केल्याशिवाय, अर्थात परमार्थिक माणसाचा परमार्थ जर पूर्ण व्हावा असं वाटत असेल, विचारी माणसाचा परमार्थ पूर्ण व्हावा असं वाटत असेल, तर मग त्याने जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. गुरु केला पाहिजे. आणि गुरु केल्यानंतरच, महाराज म्हणतात, गुरु केल्यानंतरच आपल्याला ते गुरु योग्य मार्गदर्शन करत असतात, योग्य वाट दाखवत असतात. म्हणून माणसाने गुरु केला पाहिजे. दत्तात्रयांनी सुद्धा गुरु केले. भगवान परमात्म्याला सुद्धा गुरु करावा लागला. भगवान रामचंद्रांनी सुद्धा गुरु केला. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गुरु केला. और राम प्रभू गुरुच्या घरी शिक्षणासाठी गेले. रामायणामध्ये वर्णन आहे. गुरुग्रह गए पढ़ाना रघुराई, गुरुग्रह गए पढ़ाना रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई, गुरुग्रह गए पढ़ाना रघुराई. गुरुच्या घरी रामप्रभू शिक्षणासाठी गेले. मग देवाला जर गुरु करण्याची इच्छा असेल, आवश्यकता असेल, तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, नाही का? मग आपणही गुरु केला पाहिजे. मग ज्ञानोबारायांनी सुद्धा गुरु केले, तुकोबारायांनी सुद्धा गुरु केले, नाथ महाराजांनी सुद्धा गुरु केला. मात्र निळोबाराय म्हणतात मला सुद्धा आता गुरु केला पाहिजे. मग तुकोबाराय तर वैकुंठाला गेले. मग काय केलं पाहिजे? मग त्या ठिकाणी निळोबाराय देहूला इंद्रायणीच्या काठावरती उपोषणासाठी बसतात. विठ्ठल 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 विठ्ठल. निळोबाराय देहूमध्ये इंद्रायणीच्या काठावरती उपोषणासाठी बसले. उपोषण, एखादी मागणी जर आपली पूर्ण करायची असेल तर आजकालच्या युगामध्ये माणसं काय करतात? उपोषण करतात. उपोषण. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण, सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी उपोषण, गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषण. मग हे जसं उपोषण, मग ते त्या काळाचं उपोषण. पण निळोबारायांचं उपोषण आपल्यासारखं नव्हतं. आपलं उपोषण असं आहे, माणसं उपोषणासाठी बसतात आणि संध्याकाळ झाली की घरी येतात, नाही का? मग दिवसभर बसायचं, संध्याकाळी घरी यायचं, दिवसभराचा करचळा काढायचा, मस्त टम जेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्या गादीवरती जाऊन बसायचं. मग निळोबारायचं उपोषण तसं होतं का? अजिबात नाही. निळोबाराय 42 दिवस तुकोबारायांची वाट पाहत बसले. पण मग त्या ठिकाणी निळोबारायांनी अन्नाचा कण खाल्ला नाही, एक पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. आणि निळोबारायांची अवस्था पाहून देवाला दया आली. देव म्हटला, अरे निळोबा माझा भक्त आहे आणि माझा जर भक्त उपवासी मेला तर लोक काय म्हणतील, नाही का? आणि तुकोबारायांना न सांगता भगवान परमात्मा निळोबारायांच्या भेटीसाठी आले. जसं एखादं जर उपोषण केलं आणि उपोषण जर मोठ्याच्या विरोधात असलं तर मग मोठी माणसं मधली माणसं पाठवतात, छोटी छोटी. मग ते तोडण्याचा प्रयत्न करतात. भाऊ तुमच्या मागण्या पूर्ण होतील, घ्या पाणी, सोडा उपोषण. पण मग ते काही सोडायला तयार होत नाही. तसे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठामध्ये आहेत, पण भगवान परमात्मा निळोबारायांचं उपोषण पाहून खाली आले. निळोबारायकडे पाहिलं, निळोबारायांना सांगितलं, निळोबा उघडा डोळे, उघडा डोळे. म्हटले कोण आहात तुम्ही? अरे म्हटले मी देव आहे, देव, मी देव आहे. निळोबाराय म्हणतात, देवा अरे तू कशाला आला का? अरे म्हटलं तुला आम्ही बोलवलंच नाही तर आला कशाला? तुझ लागी येते बोलाविले कोण, 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 तुझ लागी
तुझ लागी येते बोलाविले कोणी आणि प्राथिल्या वाचोनी आला शिका. खरं तर असं आहे, शास्त्र असं सांगतं एखाद्या ठिकाणी जर आपल्याला बोलवलं नाही तर माणसाने जायचं नाही, अजिबात जायचं नाही. का जायचं नाही? अहो शास्त्र सांगतं अति सर्वत्र वर्जेत. अति एखादी गोष्ट जर आपण केली मग त्याची निंदा होत असते. एखाद्या ठिकाणी नेहमी नेहमी जर गेलं तर मग त्या माणसाची किंमत राहत नाही. जावयाने सासूरवाडीमध्ये वर्षातून किती वेळेला गेलं पाहिजे हो? आता तुम्ही जावाईच नाही का आहात? आहेत आहेत. किती वेळेला गेलं पाहिजे? सकाळ संध्याकाळ? अजिबात नाही. जो शहाणा जवई आहे, जो विषारी जवई आहे ना, तो वर्षातून एकदाच जातो नाही का? तो नेहमी नेहमी जावयाच्या गाव आपला सासऱ्याच्या गावाला जात नाही. का जात नाही? कारण मान राहत नाही. नेहमी गेल्याने माणसाची किंमत कमी होते. किंमत कमी दूर जमाई देव बराबर. कबीरदासजी महाराज. दूर जमाई देव बराबर गाव जमाई आधा. गाव जमाई आधा और घर जमाई गधे बराबर जब चाहे तब लादा. कबीरदासजी महाराज म्हणतात. अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. दूर जमाई देव बराबर. जो एखादा अमेरिकेत विदेशात राहत असेल, येणार असेल, मग तो वर्षातून 2 वर्षातून एकदाच येतो. मग काय त्याची सोय? सासूबाई एवढी सोय करतात, एवढी सोय करतात, एवढी सोय करतात. सासरेबा म्हणतात अगं त्या म्हशीला पाणी पाज. 15 दिवस झाले म्हशीला पाणी नाही पाजलं. ते म्हणते अजिबात पाजायचं नाही. 1 महिना झाले तरी पाजायचं नाही. म्हटले का? म्हटले माझे जवळ येणार आहेत नाही का. मी जर पाणी पाजलं तर दूध कसं होईल? पातळ होईल, पातळ. म्हणजे एवढी त्याची सोय केल्या जाते. आणि जो गावातला जवळ असतो मग गाव जमाई आधा. गावातला जमाई आधा आधा, अर्धी किंमत त्याला. महाराज पुढे म्हणतात घर जमाई गधे बराबर. जावयाचं वर्णन आहे बरं का. घर जमाई गधे बराबर म्हटले. मग गध काय करते? जब चाहे तब लाधा. त्याला 3 वाजता उठवा, 4 वाजता उठवा. उठा गधे बुवा. जावई बा म्हणायचं आहे मला. उठा उठा प्रभात झाली नाही का. मग काय करा? म्हटले उठा आणि लागा कामाला. म्हणून जावयाने जावयाची किंमत कमी करायची नाही बाबा. नेहमी नेहमी सासूरवाडीला जायचं नाही. ज्याला किंमत ठेवायची असेल मग त्याने नेहमी जायचं नाही. मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी आल्यानंतर निडोबा राय म्हणतात येथे तुझं लागी येथे बोलावेले कोणी. देवा तुला बोलावलंच नाही तर आला कशाला? देव म्हणतात कशाला आलो मी नाही का. विठ्ठल 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 देव म्हणतात अरे मला या ठिकाणी मान नाही तर मी आलो कशाला. आणि ज्या ठिकाणी मान मिळत नसेल मग त्या ठिकाणी जायचं नाही. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ज्या घरी आपल्याला मान मिळत नसेल मग त्या ठिकाणी जायचं. मला सांगा सूर्याची कोणी उपासना करता का हो? सूर्याची उपासना केली जाते का? अजिबात नाही. माणसं घेतात दर्शन पण ज्यांचा नियम आहे तेच. सगळी माणसं घेत नाही. पण तोच जर चंद्र नाही का, पौर्णिमेचा जर चंद्र उगवला मग म्हणतात बाबा तो महिन्यातून एकदाच येतो. म्हणजे एकदा गेल्यानंतर माणसाची किंमत राहत असते. निडोबा राय म्हणतात तुझं लागी येते बोलाविले कोणी. देव ऐकतच नाहीत. देव म्हणतात निडोबा उपोषण मोडा. मोडा म्हटले उपोषण. अजिबात तुम्ही उपोषण करायचं नाही. लगेच म्हटले तुम्ही उपोषण मोडा. निडोबा राय म्हणतात देवा तुम्ही आहात कोण?
अरे आम्ही तुम्हाला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा. 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 तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत तो. निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा. निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा. तुकयाचा धावा करीत तो. तुकयाचा धावा करीत तो. निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा. निळा म्हणे आम्ही नवळ कोजी देवा. निळा म्हणे आम्ही नोडकुची देवा. देवा मी तुला ओळखत सुद्धा नाही. निळोबा रे म्हणतात देवाला. देव म्हणतात अरे मी काय एवढा सामान्य आहोत का. अरे योग्यांच्या ध्यानाला न जाणारा मी आहे. अनेक वर्ष हजारो वर्षाची माणसं तप करतात, त्यांच्या मी ध्यानाला जात नाही. मी या ठिकाणी आहे आणि तू म्हणतो आम्ही तुला ओळखत नाही. अरे माझी भेट व्हावी, माझी भेट व्हावी म्हणून घरदार सोडून हिमालयाच्या गुहेमध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केली जाते असा मी आहे. जे साधू संत माझ्या भेटीसाठी माझ्या दारापर्यंत येतात असा मी आहे. आणि तुम्ही म्हणता निळा म्हणे आम्ही नोडकुची देवा. तुकयाचा धावा करीत सो देवा. तुम्ही जा. का जा? ओ आम्ही तुम्हाला बोलवलं नाही म्हणून जा, आणि मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून जा. मग मला कुणाची आवश्यकता आहे तर तुकयाचा धावा करीत असो. जे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले मला त्यांना पाहायचं आहे, मला त्यांना भेटायचं आहे. मग 42व्या दिवशी अर्थातच जगद्गुरु तुकोबारायांनी निळोबारायांना दर्शन दिलं. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठातून मृत्यू लोकामध्ये 3 वेळेला आले महाराज. 3 वेळेला आले. एकदा आले निळोबारायांसाठी, दुसऱ्यांदा आले आपली मुलगी भागीरथीसाठी, आणि तिसऱ्यांदा आले संताजी महाराजांसाठी. विठ्ठल विठ्ठल कारण संत महात्म्यांना स्वातंत्र्य आहे. तुम्ही आम्ही ज्या वेळेला जन्माला येतो तुमच्या आमच्या कर्मामुळे जन्माला येतो. तुमच्या आमच्या केले कर्म झाले, तेचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जसं जसं माणसाचं कर्म असेल मग त्या पद्धतीनं माणसाला जन्म मिळत असतो. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. संत महात्मे येत असतात. येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी संत महात्मे उपकार करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. जगद्गुरु तुकोबाराय 3 वेळेला आले. ज्या वेळेला तुकोबाराय गेले महाराज म्हणतात प्रयाण काढी देवे विमान पाठविले. घडीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. महाराज सदेह वैकुंठाला गेले म्हणून त्या ठिकाणी निळोबारायांसाठी आले, भागीरथी बाईंसाठी आले आणि संताजी महाराजांसाठी आले. ज्या निळोबारायांसाठी तुकोबाराय आले त्यांचाच हे पुण्यस्मरण आहे. अर्थातच महाराज म्हणतात असे असणारे संत, आणि ते संत निळोबाराय संतांचं वर्णन अर्थातच महात्म्य प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल निळोबारायांकडे काही साधक मंडळी गेली. समाजामध्ये काही वर्ग आहेत बघा. एक आहे पामर, दुसरा आहे विषयी, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे मुक्त. मुक्ताचा या ठिकाणी विषयच नाही. भगवान परमात्म्याच्या ध्यानामध्ये लीन झालेला आहे. जो पामर आहे, पामर त्याला म्हटलं जातं आपल्या सोप्या साध्या अर्थात मूर्ख, नाही का. ज्याला काहीच कळत नाही, आपल्याला काही कळत नाही हेही ज्याला कळत नाही तो पामर. दुसरा वर्ग आहे विषयी. महाराज म्हणतात विषयी ओढी भुलले जीव, आता याची
कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पावोने ठाव नरदेह विठ्ठल 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 महाराज म्हणतात एवढे जीव विषयामध्ये रममान झाले, एवढे जीव विषयामध्ये रममान झाले. कथा सांगितली जाते ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला निघाले, वैकुंठाला निघाल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं, बघा म्हटले आम्ही उद्या वैकुंठाला जाणार आहे. मग म्हटले ज्यांना यायचं आहे त्यांनी हात वर करा, नाही का, किंवा माझ्याकडे नावं लिहून द्या, त्यांना मी घेऊन जाईल. पण एकही तयार झालं नाही, एकही तयार झालं नाही. ज्या वेळेला विमान आलं, महाराज वैकुंठाला निघाले, एकही यायला तयार नाही. गावाच्या बाहेर गेले, गेल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटस अर्थात एका ठिकाणी एक डुक्कर होतं आणि ते डुक्कर गटारामध्ये लोळत होतं. ते महाराजांनी पाहिलं, महाराजांना असं वाटलं माणसं आले नाहीत, हे तरी येईल, नाही का, हे डुक्कर तरी येईल. म्हणून महाराजांनी त्या डुकराला विचारलं, का रे बाबा, म्हटले चालतो का वैकुंठाला, चालतो का वैकुंठाला. त्यालाही आनंद झाला, नाही का, महाराज बोलले. पण त्याने प्रश्न केला, म्हटले महाराज तिथं असं आहे का, कसं ते गटार गटार, म्हटले असं आहे का वैकुंठात. महाराज म्हटले इथंच मर, विठ्ठल 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 विठ्ठल. तसं तुमचं आमचं आहे. चला बाबा पंढरीला, चला बाबा पंढरीला. मग माणसं निघत नाहीत, अजिबात निघत नाहीत. हात धरून ओढले तरी निघत नाहीत, घरातून हात धरून ओढले तरी माणसं निघत नाहीत, घरातून ढकलून दिले तरी माणसं निघत नाहीत. घरामध्ये संसारामध्ये एवढा त्रास असतो, एवढा त्रास असतो, एवढा त्रास असतो. एखादी बाई अर्थातच वय जर झालं ना, एखादी माधारी आजी जर घरामध्ये असली, मग सून वेगळी बोलते, मुलगा वेगळा बोलतो, नातू येता जाता केस ओढतो, तरी सुद्धा ते मंदिरात येत नाही. एखाद्या आजोबाला म्हटलं बाबा आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू झाला, म्हटले मग एखाद्या वेळेला विण्याची सेवा द्या, 2 तास विना घ्या. बाबा म्हणत असतात महाराज अजिबात वेळ नाही, अजिबात वेळ नाही. आणि एवढा भारी विना कोण घेत बसेल, नाही का, एवढा भारी म्हटले विना कोण घेत बसेल. आणि तेच म्हातार गावात 8 किलोचा नातू घेऊन गावभर फिरतो, त्यावेळेला त्याला अजिबात दुःख होत नाही. महाराज म्हणतात विषय ओढे भुलले जीव, हा स्वभाव आहे, स्वभाव जीवाचा. कोण याची करील किव नुपजे नारायणी भाव पावणे ठाव नरदेह. आणि पुढचा वर्ग आहे जिज्ञासूचा. मग परमार्थिक माणसाने अर्थातच ज्याचा परमार्थ पूर्ण व्हावा असं वाटत असेल, मग त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा असली पाहिजे. मग त्याने विचार केला पाहिजे, कायमी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायणा, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशी दशा येईल माझे अंगा, ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरा केव्हा तरी वाटलं पाहिजे की तो देव आपल्याला भेटावा. प्रत्येकाला वाटतं इवई आपल्याला भेटावा, इवई आपल्याला भेटावा, पण देव आपल्याला भेटावा असं कोणाला वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. पण जो साधक आहे, जो जिज्ञासू आहे, त्याला केव्हा तरी वाटलं पाहिजे, केव्हा तरी त्याला असं वाटलं पाहिजे की तो देव आपल्याला भेटावा. आपली अंतःकरणाची अवस्था अशी झाली पाहिजे. महाराज म्हणतात लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा,
निर्माण झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी भगवान परमात्म्याला भेटण्याची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, मग निश्चितच तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्यासाठी धावून येईल. तो भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, एवढा दयाळू आहे. भक्ताने जर एकदा नाव घेतलं देवाचं, मग असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. काय काम करतो तो महाराज? हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखितो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. तो भगवान परमात्मा काय करतो? हा नाम्याची खीर चाखतो. पण केव्हा आपला तसा भाव त्या देवाविषयी झाला पाहिजे. विठ्ठल 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 मग त्या देवाला भेटण्याची अंतःकरणामध्ये जिज्ञासा असली पाहिजे. आपला उद्धार व्हावा ही अंतःकरणामध्ये ज्या दिवशी जिज्ञासा निर्माण होईल, मग निश्चितच आपलाही उद्धार होईल. जिज्ञासू मंडळी, साधक मंडळी निडोबारायांना विचारतात, निडोबाराय आमचा उद्धार व्हावा असं वाटतंय, मग आम्ही काय केलं पाहिजे? निडोबाराय म्हणतात, तुम्ही संतांची संगती केली पाहिजे. का केली पाहिजे? उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरणा संतांच्या. संतांच्या चरणाजवळ गेल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. मग संतांच्या चरणाजवळ जर तुम्ही गेले तर निश्चितच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज म्हणतात, अहो ते उद्धार करतील का आमचा? विठ्ठल 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 संत महात्मे आमचा उद्धार करतील का? निडोबाराय म्हणतात, निश्चितच करतील. अजिबात शंका घेऊ नको. का घेऊ नको? कारण ते उद्धारासाठीच या ठिकाणी आले. उद्धराया आले दिनजना, उद्धराया आले दिनजना, उद्धराया आले दिनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवताराले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवताराले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले. उद्धराया निडोबाराय सांगतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. ते जनांचा दिनांचा उद्धार करण्यासाठीच या ठिकाणी आले आणि ते उद्धार करतात. का उद्धार करतात? हो, त्यांचं ते कार्य आहे आणि ज्याचं जे कार्य असेल ते त्यानं केलं पाहिजे. मृदंगाचार्य आहेत ना, मृदंगाचार्याचं काम काय आहे? मृदंग वाजवणे, आणि ते वाजवत आहेत. गायनाचार्याचं काम आहे गायन करणे, विनेकरी बाबांचं काम आहे विणा वाजवणे, कीर्तनकाराचं काम आहे कीर्तन करणे. मग कीर्तनकार जर कीर्तन करत असेल, विनेकरी बाबा विणवा वाजवत असतील, कीर्तनाला आलेली ऐकण्यासाठी आलेली माणसं जर कीर्तन ऐकत असतील, तर मग यामध्ये काही नवल ऐकावं? कारण ते त्यांचं कामच आहे. तसं निडोबाराय म्हणतात, संत महात्मे जर उद्धार करत असतील तर यात नवल काय? अभंगाचं शेवटचं चरण. निळामाने ती संगेची तारणे, निळामने ती संगेची तारणे, निळामने ती हो
संगते तारणे निळामने तिनी निळामने तिनी संगेती तारणे निळामने तिनी संगेती तारणे निळामने तिनी हो निळामने तिनी संगेती तारणे निळामने ती संगेती तारणे निळामने संगते तारणे निळामने ते संगते तारणे निळामने ते संगते तारणे दिन उतरणे नवला उतरणे नवला कोण संगेचे तरणे. संतांचं कार्यच ते आहे, संतांचं कामच ते आहे. दीन उद्धरणे नवलोकोण. मग त्यांचं जे कार्य असेल ते जर ते करत असतील तर महाराज म्हणतात यामध्ये कुठल्याच प्रकारचं नवल नाही. आणि असा असणारा हा संतांचा महिमा आहे. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. अर्थातच असा हा संतांचा असा हा महिमा आहे. मग महाराज ते दिनांचा उद्धार करतात, ते दिनांचा उद्धार करतात, आम्हाला माहिती आहे. मग आतापर्यंत कोणाचा केला का हो? आतापर्यंत कोणाचा केला का? महाराज म्हणतात ज्यांनी ज्यांनी संतांची संगती केली, नाही का हो, संगतीचं सोडा तयाच्या चिंतने तरतील दोषी, नाही का, ज्यांच्या चिंतनाने दोष निघून जातात मग त्याच्या संगतीने काय होणार नाही हो. आणि शहाण्या माणसाने चांगल्याची संगती केली पाहिजे, चांगल्याची संगती. कारण संगत अशी आहे जीवनामध्ये, संगतीने माणूस घडतो आणि संगतीनेच माणूस बिघडतो. चांगली संगती केली, मोठ्याची संगती केली की माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. मोठ्याची संगती केल्यानंतर जीवनामध्ये मोठं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. 10वीच्या मुलाने 9वीच्या मुलाची संगती करावी का त्याच्यापेक्षा मोठ्या वर्गात शिकणाऱ्या? 10वीचा जर 9वीत शिकणाऱ्या मुलाची संगती करत असेल मग तो 10वी मध्ये पास होणार नाही. मग चांगलं जर व्हावं असं वाटत असेल, आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा असं जर वाटत असेल तर मग माणसाने चांगल्याची संगती केली पाहिजे. कारण संगती जर माणसाचं जीवन संगती घडवते आणि माणसाचं जीवन संगती हे बिघडवते. बघा हिरा नावाची एक वस्तू आहे. हिरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जो हिरा आहे तो एवढा कठीण आहे, एवढा कडक आहे. तो हिरा जर ऐरणीवरती ठेवला आणि वरून जर घणाचा मार दिला, ज्या वेळेला मारला त्याच्यावरती तर तो हिरा फुटत नाही. पण महाराज म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंग नाडीला साधूजेचा, कुसंग नाडीला साधूजेचा, कुसंग नाडीला साधूजेचा, कुसंग नाडीला साधूजेचा, ढेकणाच्या संगे हिरा जो
अर्थात एवढा असणारा हिरा ढेकणाच्या जर संगतीमध्ये गेला तर मग तो क्षणात दुभंगतो, नाश पावतो. मग संगतीचा एवढा मोठा परिणाम आहे. म्हणून शहाण्या माणसाने अर्थात चांगल्याची संगती केली पाहिजे, कारण चांगल्याची संगती केल्यानंतरच आपलं जीवन निश्चितच चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला निळा म्हणे ते संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण. महाराज म्हणतात दिनांचा उद्धार करणे ही त्यांची अर्थात त्यांचं ते कार्य आहे. मग महाराज आतापर्यंत दिनांचा उद्धार केला का? हो, दिनांचा केला, यात नवल नाही. महाराज म्हणतात त्यांनी मूढाचा उद्धार केला, त्यांनी जडाचा उद्धार केला. जो मूढ असणारा रेडा त्याच्या मुखातून वेद बोलवला, जी जड असणारी भिंत ती निर्जीव भिंत चालवली अभंगाचं पहिलं चरण. पुत्र मुख्य बोलवाने गाणं आठवत आहे नाही का? विठ्ठल विठ्ठल म्हैशी पुत्रा मुखे बोलावणे श्रुती. असा असणारा मूड असणारा नाही का म्हशीचा मुलगा, म्हशीचा पुत्र रेडा. महाराज म्हणतात ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. मग हे प्रमाण अगोदर झालेलं आहे नाही का? रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. मग निडोबारायांनी परत का पुनरावृत्ती केली म्हैशी पुत्रा मुखे? कारण निडोबारायांना माहिती होतं जसा जसा काळ बदलेल काही काही माणसं शंका घेतील, महाराज रेडे आडनावाचे कोणीतरी ग्रहस्थ असावे, रेडे आडनावाचा कोणीतरी मनुष्य असावा आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी वेद बोलवले असावे. लोक आहेत ना, फार शंका घेणारे लोक आहेत ना. मग म्हणून म्हटलं म्हशीचा पुत्र. म्हशीचा पुत्र कोण आहे? तुमच्या गावात नाहीत का? म्हशीचा पुत्र आहे हल्या, रेडा. मग असा असणारा म्हशीचा मुलगा, म्हशीचा सुपुत्र, त्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी वेद बोलविला. मग रेड्याच्याच मुखातून का वेद बोलविला? कारण असं म्हटलं जातं रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी नाही का दुसरा कोणी नाही. बघा रेड्या जर आपण जर 10-12 म्हशी असल्या आणि त्या वासराला काय म्हणतात त्याला रेड्याला हल्याला जर सोडलं
सोडल्याबरोबर ते अगोदर मालकालाच पकडता. जो त्याला सोडतो त्याच्याच अंगावरती धाव घेतो. म्हणजे आपली आई कोणती आहे हेही त्याला कळत नाही. एवढा निर्बुद्ध असणारा प्राणी. मात्र रेड्या मुखे वेद बोलविला. प्रसंग असा घडला ज्या वेळेला ज्ञानोबाराय पैठण क्षेत्रामध्ये शुद्धपत्र आणण्यासाठी गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी वाद घातला. वाद घातल्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी ब्रह्मवृंद आणि ज्ञानोबारायांमध्ये संवाद झाला. त्या संवादामध्ये ब्रह्मवृंद म्हणू लागले, बघ म्हटले आपल्या या ठिकाणाहून हा रेडा जात आहे. म्हटले तुम्ही म्हणता ना सर्वा घटीराम, नाही का? मग रेडात तू जर एक असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी का आम्हा, नाही का? आमच्यामध्ये अजिबात वेगळी नाही. मग ब्रह्मवृंदाने काय केलं, त्या रेड्याच्या मालकाला सांगितलं, म्हटले गड्या याच्या पाठीवरती मार म्हटले आसूडवर. आणि त्या मालकाने ज्या वेळेला आसूड ओढला मग तोची ओढ उठी ज्ञानदेवे, नाही का? मारिता आसूड महिषाची पाठी तोची ओढ उठी ज्ञानदेवे. ज्ञानोबारायांच्या पाठीवरती वड उमटला. ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. आणि मग ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखावरती अर्थात मस्तकावरती हात ठेविला. ज्ञानदेव म्हणे बोल रे रुकवे, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानोबारायांनी आज्ञा केली, रेडा वेद बोलला, रेडा वेद बोलला. आजही आडेफाट्याला रेडे महाराजांची समाधी आहे. आणि त्या ठिकाणी रेड्याचा उत्सव साजरा केला जातो. रेड्याचा कोणाचा? माझी भाषा कळते ना. अहो आपल्या माणसाचा सर्वसामान्याचं 10व 11व माणसं करत नाही तो. एखादा जर मेला तर घरातले म्हणत असतात घ्या उरकून 3ऱ्या दिवशी राहिलेली विधी नाशिकला करू, नाही का? कोण म्हणतं? आपल्या घरातली माणसं म्हणत असतात 13व्याचा खर्च वाचावा, अर्थातच 2 दिवस कमी व्हावे म्हणून 11वं केल्या जातं. पूर्ण विधी सुद्धा माणसं करीत नाहीत. असा हा समाज आहे. कबीरदासजी महाराज म्हणतात, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे माता पिता को कोई ना माने, अवरत को बहुमान, अवरत को बहुमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. दुनिया कशी आहे? बेमान आहे, बेमाना. एखाद्याला मुलगा झाला की माणसाने हरिक करायचा. तुमच्या गावात कसं काय? मुलगा अकोल्याला जर झाला दवाखान्यामध्ये मग तिकडून फोन येत असतो. आणि फोन आल्यानंतर मग बापाचा ज्या वेळेला मोबाईल वाजतो, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, धावत पडत जातो. 2 किलो पेढे घेऊन येतो. आणि खामखेड गावामध्ये आल्यानंतर जोराने ओरडतो, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. अहो कशाचे म्हटले? मुलगा झाला, मुलगा. आमचे गुरुजी सांगायचे, ज्याला मुलगा झाला ना, मुलगा झाल्याबरोबर बापाने पेढे वाटायची घाई करायची. थोडं थांबायचं 10-20 वर्ष. त्याने जर जोडे मारले नाहीत, आलं का लक्षात तुमच्या? त्याने जर जोडे मारले नाहीत तर मग पेढे वाटायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कबीरदासजी महाराज खोटं सांगत नाहीत. माता पिता को कोई ना माने, अवरत को बहुमान, अवरत को बहुमान दुनिया आई रे. आणि मग असा असणारा जो निर्बुद्ध प्राणी रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वदुजांचा हरविला, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा. पुढचा चमत्कार, पुढचा महिमा, चालविली जड भिंती. जड असणारी भिंती ज्ञानोबारायांनी चालवली.
सगळा कथाभाग तुम्हाला माहिती आहे. चांगदेव महाराज ज्या वेळेला समाधीमध्ये जायचे, समाधीमध्ये गेल्यानंतर पंचक्रोशीतील मंडळी चांगदेव महाराजांकडे मेलेली माणसं आणून टाकायची त्या आश्रमामध्ये. माणूस मेला की त्या आश्रमामध्ये आणायचा, टाकायचा. 6 महिन्यानंतर समाधी उत्थान व्हायची, समाधीतून बाहेर यायचे. त्या मेलेल्या माणसांकडे, त्या प्रेतांकडे पाहिलं की ते प्रेत उठायची आणि युवा घेतला की सोयाबीन सोंगायला निघून जायची. महिला जर असल्या तर कापूस वेचायला. अजिबात तिथं थांबत नव्हते. असं हा क्रम चालू होता. मात्र एक दिवस मुक्ताबाई त्या दिशेने निघाल्या. 4ही भावंड तिथं आले. आल्यानंतर पाहिलं तर काय, भला मोठा मंडप आहे त्या ठिकाणी. चांगदेव महाराज समाधीमध्ये आहेत आणि खूप मोठी प्रेत त्या ठिकाणी पडलेली आहे. मुक्ताबाईने पाहिलं आणि प्रेतांकडे पाहिलं. म्हटले दादा काय भानगड आहे? अगं म्हटले अगं सोपं आहे. तिथल्या लोकांनी सांगितलं. म्हटले चांगदेव महाराज 6 महिन्यानंतर समाधीतून उठतील आणि समाधीतून उठल्यानंतर यांच्याकडे पाहतील आणि पाहिल्याबरोबर हे प्रेत उठून उभे राहतील आणि घरी निघून जातील. गो टू होम. घरी निघून जातील. म्हटले इकडे तिकडे थांबणारच नाही. मुक्ताबाई म्हटले मग त्यासाठी यांचं आयुष्य किती आहे? म्हटले 1400 वर्ष. म्हटले एवढ्याशा कारणासाठी 1400 वर्ष जगले? हे तर सोपं आहे. मुक्ताबाईने त्या ठिकाणी पडलेलं एक हाड उचललं आणि हाड फेकलं. ते होतं कुत्र्याचं हाड. जसं फेकलं त्या हाडापासून कुत्रं निर्माण झालं आणि घरी निघून गेलं मालकाकडे. आणि मुक्ताबाईने त्या प्रेतांकडे पाहिलं. प्रेत उठली, निघून गेली. कालांतराने चांगदेव महाराजांची समाधी अर्थात त्या ठिकाणी ती समाधीतून बाहेर आले. शिष्यांना विचारलं का रे? म्हटले यावर्षी कोणी मेलं नाही का? शिष्य म्हटले महाराज यावर्षी सगळ्यात जास्त मेले. म्हटले कसं काय? अरे म्हटले करोना आला होता. करोना आला आणि करोनाच्या काळात एवढे मेले. म्हटलं मग इथं कसं काय? म्हटले छोटीशी मुक्ताई आणि तिचा हा प्रताप आहे. चांगदेव महाराज म्हटले अरे चांगदेव महाराजांनी शहानिशा केली. कोण आहेत? म्हटले 4 भावंड आले. त्या भावंडातील लहान असणारी मुक्ताई आणि तिच्या प्रतापाने हा सगळा अर्थात तिचा हा महिमा आहे. तिने प्रेतांकडे पाहिलं, प्रेत जिवंत झाली आणि आपापल्या कामाला निघून गेली. चांगदेव महाराज म्हटले 1400 वर्ष माझं आयुष्य आणि माझ्या आयुष्यामध्ये नाही का एवढं मोठं सामर्थ्यवान असणारे कोण आहेत? म्हटले आणणारे पेन आणि कागद नाही का. म्हटले त्यांना पत्र लिहू. पत्र मग कागद आणला, पेन आणला, पत्र लिहायचं पण आशीर्वाद द्यायचा की दंडवत घालायचा सुचेना. म्हणून कोरा कागद त्या ठिकाणी ज्ञानोबारायांपर्यंत पोहोचवला. ज्ञानोबारायांनी त्यावरती चांगदेव 65 नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. आणि चांगदेव महाराज ज्ञानोबारायांच्या भेटीला ज्या वेळेला आले, महाराज म्हणतात अर्थातच ज्ञानोबाराय भिंतीवरती बसलेले होते. चांगदेव महाराज वाघावरती बसून आले. चांगदेव महाराज येत असताना ज्ञानोबारायांना निरोप आला. मग मुक्ताबाई म्हणते दादा आपणही कुठल्या तरी वाहनावरती गेलो पाहिजे. मग भिंतीला आज्ञा दिली. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चमत्कार म्हणून नाही, मग गर्व द्विजांचा हरविला नाही का. ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी चमत्कार करायचा नव्हता, पण प्रसंगच तसा होता. मग म्हणून म्हैशीपुत्रा मुखे बोलवणे श्रुते चालवणे भिंती बैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. विठ्ठल 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 दुसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराजांचं चरित्र, नामदेव महाराजांचा महिमा महाराजांनी या ठिकाणी वर्णन केला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांचे वडील दामोशेट्टी महाराज आणि दामोशेट्टी महाराज रोज भगवान परमात्म्याला नैवेद्य घेऊन जात होते. मग नैवेद्य घेऊन गेल्यानंतर भगवान परमात्म्याला आता आपण काय करतो? नैवेद्य केल्यानंतर देवघरामध्ये जातो. देवघरामध्ये नैवेद्य ठेवल्या जातं, पाणी फिरवल्या जाते आणि पाणी फिरवल्यानंतर काही वेळाने तो नैवेद्य वापस घेतला जातो किंवा एखाद्या गाईला दिला जातो. त्या ठिकाणी नामदेव महाराजांचे वडील दामोशेट्टी नैवेद्य दाखवायचे. एक दिवस दामोशेट्टी घरी नव्हते. मग नामदेव महाराजांना त्यांच्या आईने सांगितलं बघ म्हटले आपला हा दिनक्रम आहे. नामा अरे हा नैवेद्य घे आणि भगवान परमात्म्याला दाखव. नामदेव महाराजांनी ते नैवेद्याचं ताट घेतलं. भगवान परमात्म्या पुढे जाऊन उभा राहिला. 5 वर्षाचं बाळ, त्याला काय कळतं? 5 वर्षाचं बाळ तो देवाकडे पाहतो. देवा अहो घ्या ना. त्यांना असं वाटलं आता खातील मग खातील. खूप वेळ झाला आणि खूप वेळ झाल्यानंतर नामदेव महाराज त्या नैवेद्याच्या ताटाकडे पाहतात, देवाकडे पाहतात आणि देवाकडे पाहिल्यानंतर देव तो नैवेद्य खात नाही. नामदेव महाराज म्हणतात देवा आता जर तुम्ही नैवेद्य खाल्ला नाही तर मी या ठिकाणी जीव दिल्याशिवाय राहणार नाही, मी त्या ठिकाणी प्राण देईल. भगवान परमात्मा मूर्तीतून बाहेर आले
आणि बाहेर आल्यानंतर तो नैवेद्य खाल्ला. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, जगद्गुरु तुकोबाऱ्यांवरती ज्या वेळेला प्रसंग आला आणि गाथा बुडवण्याचा ज्या वेळेला प्रसंग आला, तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्म्याने इंद्रायणीच्या डोहातून तो गाथा वर काढला. तारी येल्या जैशाला ह्या विठोबा रकुमाये, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ब्रह्मवृंदांनी ब्राह्मण मंडळींनी रामेश्वर भट्टांनी सांगितलं, तुकोबा तुम्हाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाही, मग काय करा, तर हा गाथा डोहामध्ये बुडवा. मग तो गाथा डोहामध्ये बुडवला. महाराज म्हणतात तो जो गाथा आहे तो गाथा भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी तरुण दाखवला. म्हणून तारी येल्या जैसाला ह्या नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आपल्याला याच ठिकाणी थांबायचं आहे. कीर्तनाचा अर्थातच कार्यक्रमाचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची ही सेवा आपल्याला अर्थातच या ठिकाणी आता थांबवायची आहे. मला असं वाटते 10:30ला 5 मिनिटं बाकी आहेत. 10:30ला 5 मिनिट बाकी आहेत. निळोबारायांचा अभंग होता, अतिशय सुंदर असा अभंग आहे. मला जे या ठिकाणी सांगता आलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. कीर्तनाला खरोखर अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. गायनाचार्य मंडळी आहेत, मृदंगाचार्य आहेत, विनेकरी बाबा आहेत आणि खाली बसलेले तुम्ही देवरूप श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करू. तत्पूर्वी माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, हे गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः. गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, भक्तवत्सल नमो नमः. महिषीपुत्रा मुखे बोलवणे, श्रुती चालवणे, भिंती वैसोनिया नोह्या सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. निळामणी ती संगीची तरणी, दीन उद्धरणी नवल कोण. पुनश्च एकदा कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व मायबाप श्रोतृवर्ग यांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनाचं निमंत्रण दिलं, अर्थातच समस्त ग्रामस्थ मंडळी, खामखेड आमचे गजानन भाऊ नेहमी संपर्कात राहिले. आपल्याच गावातील अर्थातच सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आहे. आमच्याच अटाडीहून या ठिकाणी आमचे अरजबुवा नाही का, महाल्लेबुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्याच